नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, LLB 3 इयर्स ऍडमिशन 2025 मधला आता शेवटचा टप्पा म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होय. यालाच आपण स्पॉट राऊंड असं देखील म्हणतो. तर मित्रांनो, या राऊंड मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलंय हे आता लॉग इन मध्ये समजणार नाहीये. तर मग आता ही प्रोसेस कशी असणार आहे, कॉलेज अलॉटमेंट किंवा कॉलेज मेरिट लिस्ट कशी चेक करायची आणि ऍडमिशनसाठी कोणत्या कॉलेजमध्ये जायचंय, कसं ठरवायचं याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, LLB 3 इयर कॅप राऊंड 4 म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंडची कॉलेज मेरिट लिस्ट पाहण्यासाठी आपल्याला यायचं आहे LLB 3 इयरच्या कॅपच्या ऑफिशियल वेबसाईटला. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता इथं आल्यानंतर तुम्हाला लॉग इन मध्ये वगैरे कॉलेज अलॉटमेंट दिसणार नाहीये, तर ते दिसणार आहे अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्या समोर असणार आहे, चेक वॅकन्सी अलॉटमेंट ऑब्लिक इन्स्टिट्यूट लेवल मेरिट लिस्ट. तर त्यामध्ये पहिलंच जे ऑप्शन असणार आहे ते म्हणजे मेरिट लिस्ट इन्स्टिट्यूट राऊंड. तर यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचंय. यावरती तुम्ही जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. आता इथं तुम्ही ज्या ज्या कॉलेजला नंबर दिलेले आहेत त्या प्रत्येकाची लिस्ट या ठिकाणी दिसणार आहे. आता मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सोलापूर मधील एका कॉलेजची लिस्ट दाखवतोय. तर इथं मी ती युनिव्हर्सिटी सिलेक्ट केली. त्यानंतर समजा मी येथील 4 कॉलेजला ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत. तर पहिला मी इथं चेक करतोय DGB दयानंद कॉलेज. त्यानंतर शो मेरिट लिस्ट. आता इथे जर पहा, माझं नाव जर या ठिकाणी जाधव असेल, जाधव प्रदीप, तर या गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे DGP दयानंद कॉलेजला. तर इथं माझा नंबर आहे 4 क्रमांकाचा, म्हणजे मेरिट नंबर आहे. हा मेरिट नंबर, इथं मिळालेली मेरिट पर्सेंटाईल आणि या ठिकाणी कॅन्डिडेटचं नेम असणार आहे आणि इथं कॅन्डिडेट टाईप OMS MS या ठिकाणी दिलेला आहे आणि कॅटेगरी कुठली आहे, तर ओपन वगैरे दिलेले. तर इथं कॅटेगरी आहे SC. तर मित्रांनो, आता या कॉलेजमध्ये SC ला जागा असेल, समजा सर्व टोटल कॉलेजमध्ये फक्त एकच जागा आहे आणि ती असेल SC ला, तर हे तिन्ही कॅन्डिडेट या ठिकाणून बाद होणार आहेत आणि SC चा कॅन्डिडेट कॅटेगरीला जागा असल्यामुळं या SC च्या कॅन्डिडेटला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. समजा ती जागा SCBC ची असली असती आणि संपूर्ण कॉलेजमध्ये एकच जागा असेल, तर ती या 5 नंबरच्या मेरिटवाल्या कॅन्डिडेटला जाणार आहे. आणि समजा ओपनला जागा असेल, तर जो पहिला असेल त्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ती जागा भेटणार आहे. आता आपण असं गृहीत धरूया की ओपन साठी 2 जागा आहेत, SC साठी 1 आहे आणि OBC साठी 1 आहे. तर ओपन मध्ये जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ही जागा भेटणार आहे. 2 जागा गेल्यानंतर हा जो तिसरा विद्यार्थी आहे त्याची कॅटेगरी ओपन आहे, परंतु जागा कुठल्या आहेत? 2च आहेत. तर या विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन भेटणार नाही. किंवा जर या दोन्ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलं असेल तर गंमत काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. फक्त आता हे एका कॉलेजचं आपण चेक करतोय, तर हे समजून घ्या. तर मग ओपनच्या 2 जागा होत्या, या 2 विद्यार्थ्यांना गेल्या. त्यानंतर एक जागा SC ला आहे, परंतु या 3 नंबरला ओपनचा कॅन्डिडेट आहे, तर त्याला इथं भेटणार नाही, कारण ओपनच्या 2 जागा गेल्या. मग SC ची जागा आहे ते या विद्यार्थ्याला भेटणार आहे. त्यानंतर OBC ची एक जागा आहे, तर ती OBC चा कॅन्डिडेट आता 6 नंबर पर्यंत मी फक्त इथं पाहतोय. तर इथं जर तुम्ही पाहत असाल तर OBC इथं आणखीन आलेलाच नाहीये. तर कोणच आलं नाही, इथं आहे 22 नंबरला OBC कॅन्डिडेट आहे. जागा कुठल्या कॅटेगरीला? एक OBC ला. तर या विद्यार्थ्याचा नंबर 22 असला रँक मेरिट मध्ये, परंतु कॅटेगरीला OBC ला जागा आहे, त्यामुळं 22 नंबरला जरी असला तरी त्या OBCच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी ऍडमिशन भेटणार आहे. समजा आपण परत असं गृहीत धरूया की या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॉलेजला ऑप्शन दिलंय आणि तो विद्यार्थी तिकडे ऍडमिशनला गेला, तर परत त्याच्या खाली कुठला OBC कॅन्डिडेट आहे का हे चेक केलं जाईल. आणि आपण इथं चेक करूयात कुठला OBC कॅन्डिडेट आहे का, तर इथं आहे. तर 22 नंबरच्या विद्यार्थ्यांनी नाही घेतलं तर या टोटल ऑप्शन फॉर्म दिलेल्या विद्यार्थ्यापैकी दुसरा कॅन्डिडेट
44 नंबरच्या रँकला आहे, परंतु कॅटेगरीला जागा असल्यामुळं ओबीसीची जागा फक्त ओबीसीलाच जाणार. समजा हे दोन्ही विद्यार्थी नाही घेतलं आणि खाली देखील कुठले ओबीसीचे कॅन्डिडेट नसतील, तर मात्र ती जागा कोणाला जाणार आहे? ओपन नंतर समजा या ठिकाणी एससी ला तर एक जागा आहे, ही गेली एससीबीसी. तर ओबीसीची जागा एससीबीसी ला कन्वर्ट होऊ शकते जर टोटल लिस्ट मध्ये ओबीसी कॅन्डिडेट नसतील तर. समजा इथं एससी ला जागा नसली असती तर ती ओबीसीची जागा एससी ला गेली असती. तर या राऊंड मध्ये हा असा खेळ आहे. मग होतं काय, आता मी तुम्हाला फक्त एका कॉलेजचं दाखवलंय. हा जाधव प्रदीप नावाचं एक्झाम्पल आपण घेतोय. तर इथं 4 नंबरला आहे. आता मी काय करतोय की दुसरं कॉलेज या ठिकाणी चेक करतोय. मी तिथे देखील ऑप्शन दिलंय असं समजूयात आणि शो मेरिट लिस्ट यावरती मी क्लिक केल्यानंतर पहिल्या कॉलेजमध्ये माझी रँक 4 होती. इथं जर बघितलं तुम्ही जाधव प्रदीप या ठिकाणी रँक आहे, मेरिट नंबर आहे 2 नंबरचा. म्हणजेच या कॉलेजमध्ये मला ऍडमिशन मिळण्याचे चान्सेस जास्त आहेत. पाठीमागे माझा रँक 4 होता. समजा त्या ठिकाणी एससी ला जागा नसेल, फक्त ओपनच्या 2 जागा असतील, तर तिथं मला ऍडमिशन भेटलं नसतं. परंतु या ठिकाणी मी समजा 2 ओपनला जागा आहेत. जरी माझी कॅटेगरी एससी असेल, तर माझा या ठिकाणी मेरिट नंबर 2 आहे. तर या ठिकाणी मला ऍडमिशन कन्फर्म भेटणार आहे. मग आता काय होतं, मी जर या ठिकाणी ऍडमिशन घेतलं तर पाठीमागे तुम्हाला मी 4 नंबर रँक सांगितली होती, तर तिथली सीट माझी ऑटोमॅटिक रिकामी राहणार आहे. मग माझ्या नंतर जो एससी कॅटेगरीचा कॅन्डिडेट आहे, मग तो कितीही रँकला असू द्या, त्याला ते ऍडमिशन भेटणार आहे. आता हे 2 कॉलेजमध्ये ऑप्शन दिले, तर दोन्हीच्या मेरिटमध्ये लिस्टमध्ये माझं वेगळा नंबर आहे. आणखीन एक कॉलेज मी तुम्हाला या ठिकाणी सर्च करून दाखवतोय. तर आता इथं पाहिलं तर या ठिकाणी देखील 2 नंबर रँकला या विद्यार्थ्याचा नंबर आहे. चौथं कॉलेज मी या ठिकाणी चेक करतोय. तर इथं देखील मेरिट लिस्ट असणार आहे. इथं जर तुम्ही पाहत असाल तर या कॉलेजला देखील माझा 2 नंबरचा रँक आहे. म्हणजेच या 4 कॉलेजपैकी मला कुठे ऍडमिशन घ्यायचंय, तर जिथं मला एकतर गव्हर्नमेंट एडेड असेल तर तिथं अगोदर तुम्ही जाऊ शकता. फी कमी आहे. जर तुमच्याकडे तुमचा सगळीकडे 2 नंबरचा रँक आहे, तर तुम्ही डिसाईड करायचं आहे की तुम्हाला जवळ कुठलं आहे, ते कॉलेज कशा प्रकारचं आहे, त्याला नॅकचा काय ग्रँट आहे, ते कॉलेज नवीन आहे का, जुनं आहे का? आणि मग मी जर समजा इथं ऍडमिशन घेतलं, तर पलीकडच्या म्हणजे दुसऱ्या कॉलेजमधल्या माझ्या सीट त्या ठिकाणी भरली जाणार नाहीये, परंतु इथंच आपली गेम होते. आता समजा इथं या लिस्टमध्ये 2च जागा असतील आणि हा 3 नंबरचा एक विद्यार्थी आहे. बरोबर? तर हा जर विद्यार्थी 2 नंबरचा रँकवाला याने या कॉलेजला वेरी कॉलेजला न घेता राजश्री शाहू कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं, तर हा विद्यार्थी 3 नंबरचा ऑटोमॅटिक 2 नंबरला जाणार आहे. पण कॉलेज काय करतात, की आमच्या कॉलेजमध्ये फक्त 2च जागा होत्या आणि तुमची रँक 3rd आहे आणि दोन्ही जागा आता भरल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन भेटणार नाही. पण जर तुम्ही डोनेशन देत असाल, तर मात्र आम्ही ऍडजस्ट करू शकतो किंवा आमचा मॅनेजमेंट कोटा तुम्हाला देऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला फसवतात आणि मग आपल्याला पण काय वाटतं, की माझा या ठिकाणी 3rd रँक आहे. कॉलेजला व्हॅकन्सी खरंच 2 जागांची आहे, तर मला या ठिकाणी नंबर भेटणार नाही. मग 1 वर्ष वाया जाण्यापेक्षा मी थोडेसे पैसे देतो. थोडेसे म्हणजे ते काय थोडेच नाहीयेत. 50,000, लाख, 2 लाख, 2.5 लाख असे आकडे ऐकण्यामध्ये येतायत. तर मग ते तेवढी डिमांड करतात, ज्याला शक्य आहे ते देतात. पण होतं काय, की या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घेतल्यामुळं याची ऑटोमॅटिक जागा शिल्लक आहे. म्हणूनच तर ते कॉलेज तुम्हाला देतायत. मग तुम्हाला काय करायचंय, त्या कॉलेजमध्ये खरंच माझ्या अगोदरच्या 2 विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय का? हे चेक करायचंय, प्रिन्सिपलला विचारायचंय, त्यांची लिस्ट मागायची आहे. तो तुम्हाला अधिकार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही त्या कॉलेजमध्ये जायचं आहे आणि त्यांच्याकडे एक सीईटी सेलने सांगितल्याप्रमाणे एंट्री बुक असणार आहे, की किती विद्यार्थ्यांनी आज तुमच्याकडे रिपोर्ट केलं ऍडमिशनसाठी आले होते. तर तुम्हाला जायचं आहे, त्या बुकमध्ये एंट्री करायची आहे. त्यांना सांगायचंय, माझ्या वर्षी जर विद्यार्थी नाही आले, तर मी ऍडमिशनसाठी इच्छुक आहे आणि मला तुम्ही डावलून दुसऱ्याला ऍडमिशन दिलं, तर मी सीईटी सेलकडे तक्रार करेन
किंवा लीगल ऍक्शन घेईल. आता या चारही कॉलेजचं मिळून मित्रांनो मी इथं स्क्रीनशॉट काढलेले आहेत. तुम्हाला जर दिसत असेल तर आत्ताच घेतलेलं उदाहरण या ठिकाणी 4 नंबर रँकला हा विद्यार्थी आहे. या ठिकाणी 2 नंबरला आहे. या कॉलेजमध्ये 2 नंबरला आहे. या कॉलेजमध्ये देखील 2 नंबरला आहे. आता आपण समजलं की हा चोबे हा विद्यार्थी या कॉलेजमध्ये 2 नंबर रँक आहे. तर या ठिकाणी याची 1 नंबर रँक आहे. इथे देखील 1 नंबर रँक आहे. याची देखील 1 नंबर रँक आहे. समजा याने इथं जर ऍडमिशन घेतलं तर त्याची इथली जागा ऑटोमॅटिक व्हॅकंट राहणार आहे. इथली जागा ऑटोमॅटिक व्हॅकंट राहणार आहे. इथली जागा ऑटोमॅटिक व्हॅकंट राहणार आहे. म्हणजेच असं तुम्ही जिथे-जिथे कॉलेजमध्ये हे चॉईस दिलेले आहेत, त्या सर्व कॉलेजची सेपरेट लिस्ट असणार आहे आणि त्यामुळेच आपल्याला समजत नाही की आपल्या अगोदरचे ऍडमिशन झालेत का नाही. याचाच फायदा कॉलेज घेतात. यापूर्वीच्या राऊंडमध्ये तुमच्या लॉगिन मध्ये तुम्हाला दिसायचं की तुम्हाला हे कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. झालं नसेल तर नॉट अलॉटेड. पण इथं मात्र आपल्याला काही समजू शकत नाही. हा विद्यार्थी कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहे आपण प्रिडिक्ट करू शकत नाही. त्याने जर या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर या तिन्ही ठिकाणची त्याची रँक ऑटोमॅटिक कॅन्सल होणार आहे. कारण तो येणारच नाही ऍडमिशनला. तर मात्र खालच्या विद्यार्थ्यांना वर ऍडमिशन कॉलेजनी प्रमोट करायला पाहिजे. तसं कॉलेजनी कॉल करून सांगायला पाहिजे की तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय का विचारायला पाहिजे. परंतु हे तसं होताना दिसत नाही. तर मित्रांनो याच्यावरून तुम्हाला थोडक्यात आयडिया आलेली असेल की कशा प्रकारे ही ऍडमिशन प्रोसेस चालणार आहे. मित्रांनो व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.